चला अकोल्यातील शेतीच्या एका मोठ्या बदलाची गोष्ट पाहूया. शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट आहे. शेतीचा खर्च वाढतोय, पण हातात येणारं उत्पन्न मात्र घटतंय. महागडी रासायनिक फवारणी, पण होतंय काय? किडी आणखीनच चिवट होत चालल्यात. अकोल्याचे सुधीर देशमुख याच परिस्थितीतून जात होते. त्यांनी स्वतः हे सगळं अनुभवलं. त्यांच्या सोयाबीनचं उत्पन्न एकदमच घटलं आणि जमीन ती तर कडक आणि निर्जीव झाली होती. मग त्यांनी ठरवलं, आता बस, काहीतरी वेगळं, काहीतरी नवं करायलाच हवं. त्यांना उपाय सापडला निंबोळी अर्कात. हा एक नैसर्गिक आणि अगदी कमी खर्चाचा पर्याय होता. पण त्यांनी सगळं शेत नाही बदललं. फक्त 4-5 एकरावर एक छोटा प्रयोग करून पाहिला. सगळ्यात मोठी भीती हीच होती की या नैसर्गिक प्रयोगाने उत्पन्न आणखीच कमी तर होणार नाही ना. पण काय गंमत बघा, अवघ्या 15 दिवसांतच त्यांना सकारात्मक बदल दिसायला लागले. त्यांना दिसलं की किडी कमी झाल्यात आणि पीक ते तर उलट जास्त निरोगी आणि तरतरीत होतं. आणि अंतिम निकाल, खर्च कमी, उत्पन्न जास्त आणि जमिनीचा पोतही सुधारला. पण सगळ्यात महत्त्वाचं काय घडलं तर त्यांची जमीन पुन्हा जिवंत झाली, सुपीक झाली. त्यांचा इतर शेतकऱ्यांना एकच सल्ला आहे, छोट्या तुकड्यावर प्रयोग करा आणि मग हळूहळू बदल करा. म्हणजे बघा, एक शेतकरी दुसऱ्याकडून शिकतो तेव्हाच खरा आणि कायम टिकणारा बदल घडतो.